अजितदादा पवार संघर्षातून घडलेला नेता आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एक अशी बातमी जी कोणीही ऐकायला तयार नव्हतं। अजितदादा पवार यांचे आकस्मिक निधन। क्षणभरासाठी काळ थांबला, हजारो कार्यकर्ते स्तब्ध झाले आणि लाखो नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उरला, इतक्या अचानक? साधेपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि निर्णय क्षमता, प्रशासनावर पकड हीच होती अजितदादा पवार यांची ओळख। राजकारणात त्यांनी संघर्ष पाहिला, टीका सहन केली, पण कधीही मागे फिरले नाहीत। जनतेच्या प्रश्नांसाठी थेट भिडणारा नेता, सभा असो वा विधानसभेचे सभागृह, त्यांचा आवाज ठाम असायचा। राज्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले। लाडकी बहीण योजना, पाणी पुरवठा, सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, रोजगार, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात त्यांची छाप दिसून येते। सामान्य माणसासाठी उघडे दरवाजे, अडचणीत तात्काळ निर्णय आणि प्रशासनावर घट्ट पकड हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं। आजही अनेक गावांमध्ये त्यांच्या नावाने झालेल्या कामाची चर्चा आहे। योजना, प्रकल्प ज्यातून त्यांच्या नेतृत्वाची आठवण होते। आज राज्यभर शोककळा पसरली आहे। कार्यकर्त्यांचे अश्रू थांबत नाहीत। घराघरातून एकच सूर उमटतो, अजितदादा पुन्हा येणार नाहीत। रस्त्यावर मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली, फुलांच्या माळांनी सजलेले फोटो आणि शांत उभे असलेले हजारो चेहरे। ही केवळ एका नेत्याची विदाई नाही, ही एका युगाची समाप्ती आहे। नेते जातात पण विचार राहतात, शरीर निघून जाते पण कार्य अमर होते। अजितदादा पवार, तुमचा प्रवास इथे संपला असला तरी तुमची छाया मात्र महाराष्ट्राच्या मनामनात कायम राहील। दादा, सलाम तुमच्या कार्याला, सलाम तुमच्या कर्तृत्वाला।